विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय असतं याचा अभ्यास केला. आज आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे ते समजून घेऊया. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी व त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. एखाद्या वर्तुळाची एक त्रिज्या आपण काढली, त्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून एक रेषा काढली आणि ती रेषा जर त्या त्रिज्येला लंब असेल तर त्या रेषेला आपण त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणू शकतो, असं आपलं हे प्रमेय आहे. त्यानंतर स्पर्शिका खंडाचं प्रमेय काय आहे? वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड, म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड, म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्पर्शिका खंड आपण काढले तर ते एकरूप असतात, असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागात असणाऱ्या एखाद्या बिंदूपासून वर्तुळाला दोन स्पर्शिका खंड काढता येतात. ते दोन्ही स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात, असं आपल्याला या प्रमेयात सांगितलेलं आहे. तर असे एकूण 3 प्रमेय आतापर्यंत आपण पाहिले. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास आणि स्पर्शिका खंडाचे प्रमेय, या 3 गुणधर्मांवर आधारित सराव संच 3.1 मधील काही उदाहरणांचा अभ्यास आपण आता करूया. प्रश्न पहिला. प्रश्न पहिला. सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपल्याला एक आकृती दिली आहे. ह्या आकृतीत काही माहिती आपल्याला पुरवलेली आहे. केंद्र C असलेल्या एका वर्तुळामध्ये ज्याची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे, रेषा AB ह्या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. तर ह्या माहितीवरून आपल्याला 4 छोट्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. प्रश्न पहिला आहे, कोन CAB चे माप किती आणि का? C या बिंदूचे रेषा AB पासूनचे अंतर किती आणि का? तिसरा प्रश्न, डिस्टन्स AB जर 6 असेल तर डिस्टन्स BC काय? आणि चौथा प्रश्न आहे, कोन ABC चे माप किती आणि का? असे 4 प्रश्न आपल्या आकृतीवर आधारित सोडवायचे आहे. तर आकृती जर आपण अशीच वापरली तर आपल्या एकही प्रश्नाचं उत्तर काढणं शक्य होणार नाही. कोन CAB चे माप किती? इथं कोन CAB आपल्याला दिसत नाहीये. मग या ठिकाणी काय करावं लागेल? केंद्र C पासून बिंदू A पर्यंत लंब टाकावा लागेल. हा तयार झाला कोन CAB. आता या कोन CAB चं माप किती असेल विचार करा. आपण एक प्रमेय शिकलो सुरुवातीलाच या प्रकरणात की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जर का समजा आपण एखादी स्पर्शिका काढली तर ही स्पर्शिका त्या त्रिज्येला 90 अंशाच्या कोनात त्या ठिकाणी छेदते. म्हणजे या ठिकाणी तयार होणारा जो कोन आहे CAB हा 90 अंशाचा असेल. का? तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. कोन CAB बरोबर 90 अंश असेल. का? तर CA ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका आहे.
स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. प्रश्न दुसऱ्याकडे आपण जाऊया. सी या बिंदूचे रेषा AB पासूनचे अंतर किती? सी या बिंदूचे रेषा AB पासूनचे अंतर किती, म्हणजे याचा अर्थ असा, लेंथ CA बरोबर किती असं आपल्याला विचारले. आता रेषा AB पासूनच या बिंदूचं अंतर किती हे जर का आपल्याला शोधायचं असेल तर लेंथ CA काढावी लागेल आणि लेंथ CA म्हणजे वर्तुळाची त्रिज्या त्या ठिकाणी आहे. आता वर्तुळाची त्रिज्या किती आहे हे आपल्याला उदाहरणात दिलेलं आहे. CA हा त्या ठिकाणी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढ्या लांबीचा रेषाखंड आहे. रेख CA ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. म्हणून आपल्याला CA बरोबर 6 सेंटीमीटर असं म्हणता येईल. का ही वर्तुळाची त्रिज्या आहे असं का म्हणू शकतो आपण, तर वर्तुळाला स्पर्शिका A बिंदू मध्ये काय करते, स्पर्श करते. स्पर्श बिंदू आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड वर्तुळाची त्रिज्या असते. का तर A हा स्पर्श बिंदू आहे आणि बिंदू C हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. A हा स्पर्श बिंदू आहे आणि C हा केंद्रबिंदू आहे. स्पर्श बिंदू आणि केंद्रबिंदू यांना दोघांना जोडून तयार होणारा रेषाखंड वर्तुळाची त्रिज्या असते. प्रश्न तिसऱ्याकडे आपण जाऊया. डिस्टन्स AB 6 असेल तर डिस्टन्स BC काढा. पुन्हा डिस्टन्स BC काढण्यासाठी डिस्टन्स BC दाखवणारा रेषाखंड आपल्याला जोडून घ्यावा लागेल. रचना तयार केली आपण या ठिकाणी. पुन्हा एकदा रेषाखंड BC काढला. या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो. काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसच्या सिद्धांतानुसार BC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. याच्यात आपल्याला AB ची किंमत माहिती आहे, त्या ठिकाणी दिली 6. आपल्याला त्रिज्या दिली, AC ची किंमत दिली 6. आपल्याला काढायची BC ची किंमत, म्हणून 6 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग म्हणजेच 2 वेळा 36 वर्गमूळ घेतलं तर 36 चं वर्गमूळ निघेल 6 आणि कर्णी चिन्हातील 2 म्हणजे BC ची लांबी मिळाली 6 कर्णी 2 सेंटीमीटर. या पद्धतीने पायथागोरसचा सिद्धांत वापरून आपण BC या रेषाखंडाची लांबी शोधून काढू शकतो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, कोण ABC चे माप किती? कोण ABC चे माप किती? ABC या कोणाचं माप किती असेल? आता बघा प्रश्नात दिलेल्या माहितीवरून बघूया आपण. AB ची लांबी 6 सेंटीमीटर आहे, त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. काटकोन त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे.
समद्विभुज काटकोन त्रिकोण आपल्या समोर आहे. मग समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आहे की एकरूप बाजूंसमोरील कोण एकरूप असतात, किंवा दोन बाजू समान लांबीचे असतील तर दोन कोण समान लांबीचे समान मापाचे असतात, आणि म्हणून या काटकोन त्रिकोणाचा एक कोण 90 अंशाचा असेल तर या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे उरलेले दोन्ही कोण 45 अंशाचे असतील, आणि म्हणून कोण ABC बरोबर 45 अंश. किंवा ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने देऊ शकतो. ते कसं? या ठिकाणी आपण BC ची लांबी काढली म्हणजे कर्णाची लांबी आली 6 कर्णी 2, आणि B कोणाचं माप आपल्याला शोधायचंय. B कोणाच्या समोरच्या बाजूची लांबी आहे 6, आणि ही मिळणारी 6 लांबी कर्णाच्या 1/2 पट आहे. म्हणजेच 45 90 अंशाच्या प्रमेयाचा व्यत्यास जर आपण वापरला तर या ठिकाणी ABC या कोणाचं माप 45 आहे असं आपण दाखवू शकतो. या पद्धतीने दोन वेगवेगळ्या पद्धती वापरून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. प्रश्न दुसरा. आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये रेख MR व रेख NR हे स्पर्शिका खंड आहेत. जर OR बरोबर 10 सेंटीमीटर आणि वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढा. 2 कोण MRO चे माप काढा, आणि 3 कोण MRN चे माप किती. अशा 3 उपप्रश्नांची उत्तरं आपल्याला हे दिलेल्या आकृतीत पुरवलेल्या माहितीचा उपयोग करून शोधून काढायचे आहे. एक आकृती आपल्या नजरेसमोर आहे. या आकृतीमध्ये O केंद्र असलेले एक वर्तुळ आहे. बाह्य भागात R बिंदू दिला आहे. RM आणि RN हे दोन स्पर्शिका खंड आहेत ज्यांची लांबी समान असते असं आपण मागील भागात शिकून आलो आहोत. त्यानंतर OM आणि ON या वर्तुळाच्या दोन त्रिज्या आहेत ज्या आपण काढून घेतल्या रचनेमध्ये. OR रेषाखंडाची लांबी दिली 10 सेंटीमीटर, वर्तुळाची त्रिज्या दिली 5 सेंटीमीटर. तर आपल्याला स्पर्शिका खंडांची लांबी शोधायची विद्यार्थी मित्रांनो, आणि MRO ह्या कोणाचं माप किती आहे ते शोधून काढायचं आहे, आणि त्यानंतर कोण MRN चं माप किती आहे ते पण आपल्याला शोधायचं आहे. तर पहिल्या भागाला आपण सुरुवात करूया. आपल्याला MR आणि NR ह्या दोन स्पर्शिका खंडांची लांबी शोधून काढायची आहे. तर आपल्या समोर काटकोन त्रिकोण आपल्याला दिसत आहे. OM ही त्रिज्या MR ह्या स्पर्शिका खंडाला लंब आहे. इथून आपण उत्तराची सुरुवात करूया. रेख OM लंब रेख MR, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे असं आपण सांगू शकतो. आपल्या समोर एक काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी आहे. दोन काटकोन त्रिकोण आहेत तसे. आपण कोणत्याही एका काटकोन त्रिकोणाची मदत घेऊ. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोण MRO मध्ये हे वरील बाजूला दिसणाऱ्या या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे. काय पायथागोरसच्या सिद्धांताचं सूत्र? कर्णाचा वर्ग. आकृतीत बघा, 90 अंशाच्या कोनासमोरील बाजू OR चा वर्ग बरोबर OM चा वर्ग
अधिक MR चा वर्ग। यापैकी आपल्याला दोन किमती माहिती आहेत, ते आपण टाकून घेऊ। OR चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग 100, OM चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग 25 अधिक MR चा वर्ग जे 27। 25 उजव्या बाजूला आपल्याला दिसतोय, तो बेरीज करतोय, त्याला डावीकडे आणल्यास तो 100 मधून वजा होईल। MR चा वर्ग बरोबर 100 वजा 25 बरोबर 75। वर्गमूळ घेऊन घेऊ आपण, वर्गमूळ घेऊन MR बरोबर कर्णी 75। आता या संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला 75 ची फोड करावी लागेल। एक वर्ग संख्या नसलेली संख्या, मग बघा कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार 75 येईल। 25 त्रिक 75, मग 25 चं वर्गमूळ जर आपण बाहेर घेतलं, MR बरोबर 5 कर्णी 3 सेंटीमीटर। एका स्पर्शिका खंडाची लांबी 5 कर्णी 3 आली, दुसऱ्याही स्पर्शिका खंडाची लांबी तितकीच असेल, कारण MR आणि NR एकरूप आहेत। स्पर्शिका खंडाचे प्रमेय, आणि म्हणून NR बरोबर सुद्धा 5 कर्णी 3 सेंटीमीटर असेल। त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊ। माप कोन MRO किती असेल? आता माप कोन MRO काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हा एक काटकोन त्रिकोण आपल्याला दिसतोय। या काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण MRO मध्ये OM ही बाजू OR च्या निम्मे आहे। बघा OR ची लांबी 10 आहे, 10 च्या निम्मे गेल्यास OM आपल्याला मिळतो, कारण OM ची लांबी दिली 5, OR दिलाय 10, OR च्या निम्मे 5 आहे। मग काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या निमपट लांबी आहे OM ची, म्हणजे ज्याचा अर्थ असा OM हा जो रेषाखंड आहे, रेख OM हा 30 अंशाच्या समोरील बाजू कोणाच्या समोरील बाजू असेल, म्हणून OM च्या समोरील कोन जो आहे MRO हा 30 अंशाचा असेल, म्हणून कोन MRO बरोबर 30 अंश। हे कशावरून आपण सांगू शकतो? 30, 60, 90 अंशाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून। जर का कर्णाच्या निम्मे लांबी त्या बाजूची असेल, तर त्या बाजू समोर येणारा कोन हा 30 अंशाचा असेल, का तर ती कर्णाच्या निमपट आहे म्हणून। आणि हा जो काही भाग आहे हा शिकलोच आपण 30, 60, 90 अंशाच्या प्रमेयाच्या व्यत्यासामध्ये, ते कारण आपण या ठिकाणी देऊ शकतो। राहिला तिसरा भाग, आपल्याला काढायचे कोन MRN चे माप किती असेल। आता कोन MRN बघा कुठे, कोन MRN हा या ठिकाणी दोन्ही कोनांच्या मिळून तयार होणारा कोन आहे। मग आपण काय सांगू शकतो बघा, तिसऱ्या भागात कोन MRO एकरूप आहे कोन NRO शी। कोन MRO आणि कोन NRO एकरूप आहेत का? एकरूप त्रिकोणांचे ते संगत कोण आहेत, हे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत। बघा स्पर्शिका खंड एकरूप आहेत, त्रिज्या एकरूप आहेत,
आणि हा प्रत्येकी 90-90 अंशाचा कोन आहे. म्हणजे बा कोबा कसोटीनुसार किंवा बा 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 कसोटीनुसार ही बाजू सामायिक आहे, ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे, ही त्रिज्या ह्या त्रिज्याशी एकरूप आहे. एकतर बाबा कसोटी किंवा भाकोबा कसोटी किंवा कर्णभुजा कसोटी, तीन पैकी कोणतीही एक कसोटी वापरून तुम्ही हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं सिद्ध करू शकता. आणि हे त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात हे आपण सांगू शकतो. याचं माप आपण या ठिकाणी शोधलं 30 अंश, म्हणून ह्या येणाऱ्या कोणाचं माप सुद्धा 30 अंश असेल. आणि म्हणून कोण MRO बरोबर कोण NRO बरोबर 30 अंश. आता MRN ह्या कोणाचं माप आपल्याला शोधायचंय. कोण MRN बरोबर दोघां मिळून तो तयार होतोय, म्हणजेच कोण MRO अधिक कोण NRO दोघांची बेरीज. दोघांची माप आहे 30 अंश अधिक 30 अंश म्हणजेच 60 अंश. या पद्धतीने आपण MRN ह्या कोणाचं माप या ठिकाणी शोधू शकतो.